काळी चिरून टाकणारी ही घटना आहे। अवघ्या 7 दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं। हनीमूनसाठी ते दोघे काश्मीरला गेले होते, पण तिथंच त्यांचं स्वप्न कायमचं भंगलं। ही हृदयद्रावक कहाणी आहे भारतीय नौदलामधील दहशतवादी हल्ल्यामध्ये दुःखाचा हिमालय या कुटुंबियांवरती कोसळला। हा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे हिमांशी नरवाल हिचा। भारतीय नौदलात लेफ्टनंट असलेले विनय नरवाल यांची विधवा पत्नी। गेल्या 16 एप्रिलला लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशी यांचं लग्न झालं आणि अवघ्या 6 दिवसातच त्यांचं सुखी संसाराचं स्वप्न कायमचं फुटलं। दहशतवाद्यांच्या गोळीनं विनय नरवाल यांचा जीव घेतला आणि हिमांशीवर टाहो फोडण्याची वेळ आली। लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशी हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते। त्यांच्या डोळ्यात भावी आयुष्यातल्या सुखी संसाराची स्वप्न होती, पण नंदनवनातली त्यांची ही सफर अखेरचीच ठरली। पहलगामच्या बैसनर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यानंतर पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली ही नवी नवेली दुल्हन, सगळं अवसान गळून गेलेली हिमांशी, काळजाला घर पाडणारं असं हे विदारक दृश्य। पूरी खाली थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं 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 आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो। मेरे पति का बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करेंगे फोन। प्लीज भगवान के लिए बचा लो। दब से मन युवा डिजाइन किया है। ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो। मैं आ रहा हूँ। मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just Huh? ask for help. Okay, you first you give the hands water, Yes. drop of water. Take a drop of water, sir, please. लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृत्यूमुळे नरवाल कुटुंबावर सुद्धा दुःखाचा हिमालयच कोसळलाय। विनय नरवाल हे मूळचे हरियाणाच्या कर्नालचे, वय अवघं 26 वर्ष, भारतीय नौदलात कोचीमध्ये तैनात होते। गेल्या 16 एप्रिलला गुरुग्रामला राहणाऱ्या हिमांशी सोबत मसुरीमध्ये त्यांचं धूम धडाक्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं। 19 एप्रिलला कर्नालमध्ये लग्नानंतरचा रिसेप्शन सोहळा संपन्न झाला। त्यानंतर हनीमूनसाठी विनय आणि हिमांशी काश्मीरला गेले, पण तिथंच अवघ्या 6 दिवसात या प्रेम कहाणीचा डी एंड झाला। हाँ, टारगेट किया गया उनको। पहले से ही हो सकता है वो वहाँ कई दिन की रैकी की होगी उन्होंने पहले, उसके रैकी करने के बाद ही उस होटल को टारगेट किया गया। ऐसे आदमियों को सख्त से सख्त उनको सजा मिलनी चाहिए और इस उग्रवाद को ख़त्म किया जाए, किसी तरह से भी किया जाए, ताकि आगे भी कोई ऐसी घटनाएं ना हो, चाहे वो सिविलियन है, चाहे आर्मी का है, कोई भी है, किसी के ऊपर भी ऐसी कार्रवाई नहीं होनी चाहिए, ऐसी घटना नहीं घटनी चाहिए, यही हमारी मांग है। नवनवेली दुल्हनच्या हातावरची मेहंदी सुद्धा 6 दिवसात सुकत नाही, पण या नवविवाहित हिमांशीवर 6 दिवसातच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली। पतीच्या पार्थिवाला बिलगून बिलगून ती आक्रोश करत होती, तुला मी कधीच विसरू शकणार नाही, हे तिचं निरोपाचं वाक्य। आणि सर्वात शेवटी आपल्या नौदल अधिकारी नवऱ्याला केलेला शेवटचा जय हिंद, तुमच्या काळजात चर झाल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।